कोस्टल रोडच्या पर्यावरण खात्याची कोस्टल रोडला मंजुरी मिळालेली आहे। उद्धव ठाकरेंचा कोस्टल रोड प्रकल्प भाजपनं हायजॅक केला आहे। पर्यावरण खात्यानं या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे। भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेवर कुरघोडी केली आहे आणि विशेष म्हणजे या महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे उपस्थित नव्हते। संपूर्ण श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। दरम्यान कोस्टल रोडवरून भाजप आणि शिवसेनेत कसलाही वाद नसल्याचं भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे। शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेतील गैरव्यवहारांबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आता स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे। शिप्र मंडळीच्या चौकशीसाठी येत्या आठवड्याभरात समिती निवडण्यात येईल आणि महिनाभरात चौकशी अहवाल सादर करण्यात येईल अशी ग्वाही तावडे यांनी दिली आहे। हा महत्त्वाचा विषय असल्याने त्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। ऊसाला प्रत्येक टनामागे 850 रुपये दिल्याशिवाय शेतकऱ्यांना एफआरपी देणं शक्य नाही अशी भूमिका साखर संघाने घेतली आहे। तर सध्या परिस्थितीत अनुदान देणं शक्य नसल्याचा खुलासा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर मिळण्याची शक्यता मावळली आहे। राज्यात यापुढे नव्यानं बांधल्या जाणाऱ्या रस्त्यांवर लहान वाहनांना टोल आकारला जाणार नाही। याबाबतचं टोल धोरण सरकार लवकरच आहे असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। मुंबई एंट्री पॉइंट टोल नाक्यांबाबत 31 जुलै रोजी अहवाल येणार असून त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। वित्तीय तुटीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या केंद्र सरकारचा पाय आणखी खोलात गेल्याचं आता समोर आलंय। गेल्या 5 वर्षात वेगवेगळ्या कारणांमुळे करदात्यांकडे अडकलेल्या 6,73,000 कोटींवर सरकारला पाणी सोडावं लागणार असल्याची शक्यता आहे। देशातल्या सर्व राज्यातल्या मुख्य आयकर आयुक्तांची नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली। या बैठकीत सादर करण्यात आलेल्या एका प्रबंधात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। राष्ट्रवादीचे खासदार ईश्वरलाल जैन यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांना 1 वर्षाची कैद आणि 11 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आलाय। महावीर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीनं दिलेल्या 2 वेगवेगळ्या धनादेश अनादर प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। मनीष जैन हे महावीर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष आहेत। अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर यांची निवड झालेली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबरोबर मनसे आणि काही अपक्ष आल्यानं सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे। अहमदनगर महापालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकलाय। म्हाडानं बांधलेल्या घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे। मात्र ज्यांना घर मिळालं नाही अशांची अनामत रक्कम परत करायला म्हाडानं सुरुवात केली आहे। ही अनामत रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली आहे। ज्यांना अनामत रक्कम मिळालेली नाही ते म्हाडाच्या हेल्पलाईन क्रमांक 9869988000 यावर संपर्क साधू शकतात। मुंबईत चौपाटीवर किंवा इतरत्र घोडागाड्यांचा वापर केला जातो। या 1 वर्षात या घोडागाड्यांचा वापर पूर्णतः बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत। तसंच घोडागाड्यांवर ज्यांचा उदरनिर्वाह आहे अशा लोकांचं, त्यांच्या कुटुंबियांचं तसंच घोड्यांचं पुनर्वसन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत। अॅनिमल अँड बर्ड चॅरिटेबल ट्रस्टनं मुंबईत व्हिक्टोरिया म्हणजेच घोडागाडी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। 10वीचा निकाल जाहीर झाला। एकूण निकाल 91.46% लागलाय। कोकण विभागाचा सर्वाधिक 96.54% एवढा निकाल लागलाय। तर राज्यात सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा 86.38% एवढा लागला आहे। मुंबईचा निकाल 92.90% लागलाय। निकालात विद्यार्थिनींची सरशी झाली आहे। 92.94% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर 90.18% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। 10वीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। वर्ष वाया जाऊ नये यासाठी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा मेमध्येच घेण्याचा निर्णय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे। या नियमाची अंमलबजावणी यंदापासून करता येईल का याबाबत सध्या विचार सुरू असल्याची माहिती तावडे यांनी दिली आहे। पुढच्या वर्षीपासून 10वी आणि 12वीचे निकाल मे महिन्यातच जाहीर होतील असंही त्यांनी सांगितलं। सारेगममधील लिटिल चॅम्प मुग्धा वैशंपायानं 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे। मुग्धाला 94.20% एवढे गुण मिळाले आहेत। मुग्धा अलिबागच्या जानकीबाई रघुनाथ हळदवणेकर कन्याशाळेत शिक्षण घेत होते। 10वीचा निकाल आता जाहीर झाला। या निकालानंतर सर्वत्र जल्लोष होत असतानाच नागपूरच्या देवयानी धोंड या विद्यार्थिनीचे यश सगळ्यांपेक्षा वेगळं आहे। कारण जन्मतः एका असाध्य रोगानं ग्रासलेल्या देवयानीनं सर्वसाधारण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मागे टाकत 96.80% गुण मिळवले आहेत।
निर्धार पक्का असेल तर बिकट परिस्थितीतूनही मार्ग काढता येतो याचं जिवंत उदाहरण ठेवलंय मुंबईतल्या घाटकोपरमधल्या योगेश चौधरी यांना। घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पोहोचवणाऱ्या बळीराम चौधरी यांचा योगेश हा मुलगा आहे। योगेशनं अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करून 10वीच्या परीक्षेत 94.20% गुण मिळवून शाळेतून पहिला क्रमांक पटकावलाय। पूर्व मुंबईतल्या विक्रोळीमधल्या शाह मोहम्मद यांच्या घरात 10वीच्या निकालाचा विशेष आनंद होता, कारण मेहक शाह मोहम्मद ही मुलगी 10वीत 90% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे आणि तिच्यासोबतच तिचे 57 वर्षांचे वडील शाह मोहम्मद हे सुद्धा 67%नीशी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेत। शाह मोहम्मद इस्त्री आणि किराणा मालाचा व्यवसाय करतात। नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठीच त्यांनी ही परीक्षा दिली होती। चुकीच्या पद्धतीनं प्रवेश देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांकडून अधिक फी घेणाऱ्या कॉलेजांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पुण्यात दिला आहे। पुण्यातल्या 2 कॉलेजेसना तशी नोटीस बजावल्याचंही त्यांनी सांगितलं। 11वीच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती देण्याकरता घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे। डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजकडून मॉरिशसमध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप होतोय। कॉलेजनं निकष पूर्ण न केल्यानं कॉलेज बंद करण्याचे आदेश मॉरिशस सरकारनं दिले आहेत असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। या प्रकारानंतर डी.वाय. पाटील यांच्या घराबाहेर विद्यार्थी पालकांनी धरणं आंदोलन केलं। प्रवेश घेतलेल्या 77 विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात आलाय, तर 2 वर्षांपासून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय। पिंपरी चिंचवडमधल्या बोपखेल वासियांसाठी लष्कराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातला बोपखेल ते दापोडी हा रस्ता बंदच राहणार हे आता स्पष्ट झालंय। या मुद्द्यावर संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, जिल्हाधिकारी सौरव राव, पिंपरी चिंचवड आयुक्त राजीव जाधव, लष्कराचे अधिकारी आणि स्थानिक नेत्यांची पुण्यात बैठक झाली। त्यात कोणताही अंतिम तोडगा मात्र निघाला नाही। राज्यात मान्सून दाखल झाला आहे। रत्नागिरीत मान्सून दाखल झाल्यानं पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून मुंबईत दाखल होणार आहे। त्यामुळे घामाघूम झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा तर मिळणार आहेच, शिवाय बळीराजाही सुखावणार आहे। राज्यात मान्सूनचं आगमन झालं। रत्नागिरीत मान्सूनचं आगमन झालं। कोकणात जोरदार पाऊस सुरू झालाय, त्यामुळे बळीराजा सुखावलाय। पेरण्यांच्या कामांना आता वेग येणार आहे। मात्र पावसानं दडी मारून बसू नये, त्यात सातत्य असावं अशी अपेक्षा शेतकरी राजा व्यक्त करतोय। मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ येऊन धडकण्याची शक्यता आता मात्र मावळली आहे। मुंबईच्या नैऋत्येला साधारण 550 किलोमीटर अंतरावर चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्या हे चक्रीवादळ ताशी 15 ते 16 किलोमीटर वेगानं वायव्येच्या दिशेनं पुढे सरकत आहे। त्यामुळे मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्ट्यांवर निर्माण झालेला धोका आता काहीसा निवळला आहे। केरळमध्ये उशिरा दाखल झालेला मान्सून विदर्भात 15 जूनला दाखल होण्याची शक्यता आहे। याआधी मान्सून विदर्भात 10 जूनला दाखल होण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला होता। मात्र बदललेल्या परिस्थितीप्रमाणे मान्सून आता 5 दिवस उशिरा विदर्भात धडकणार आहे। दरम्यान सध्या नागपूरचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्याही पलीकडे गेलं आहे। त्यामुळे मान्सून येईपर्यंत नागपूरकरांना आणखीन काही दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे। पावसानं गोदा घाटाजवळच्या वाड्यातील पिंपळाचं झाड तुटलेलं आहे। ते छोट्याशा आधारावर आता लटकतंय। जोराचा वारा आला तर हे झाड 50 फुटांवरून खाली कोसळू शकतं आणि यामुळे मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता आहे। मात्र जोपर्यंत दुर्घटना घडत नाही तोपर्यंत हालचाल करायचीच नाही अशी शपथच जणू यंत्रणांनी घेतली असल्यानं 24 तास उलटून गेले तरीही झाड आहे त्या स्थितीत आहे। मुंबईकरांसोबत मुंबईतली झाडं सुद्धा पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहेत, कारण या झाडांना ग्रासलं आहे मिलीबग या रोगानं। मुंबईतील सुमारे 500 ते 800 झाडांना मिलीबग रोगाची लागण झाली आहे। यापैकी 200 झाडं पालिकेनं रोग प्रतिबंधक फवारणी करून वाचवली खरी, मात्र 300 झाडं या रोगानं ग्रासली गेली आहेत। राज्यातली श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या कामाच्या गुणवत्तेची पोलखोल एका घटनेमुळे झाली आहे। वाशीतला NMMTचा संपूर्ण बसस्टॉपच काल अक्षरशः भर रस्त्यात कोसळलाय। मुंबई शिक्षण मंडळाच्या कार्यालयाबाहेरच हा बसस्टॉप आहे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गरुडेश्वर इथे एका घरात पहाटे बिबट्या घुसल्यानं ग्रामस्थांची चांगलीच धावपळ उडाली आहे। दादा कुंडे यांच्या घरात हा बिबट्या शिरला। कुंडे कुटुंबियांनी प्रसंगावधान राखून त्याला घरातच कोंडलं। वन विभागाला पाचारण केल्यानंतर 5 तासात बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळालं। त्याला बेशुद्ध करून नाशिकच्या पांडवलेणी परिसरात नेण्यात आलंय। गोपीनाथ मुंडे यांच्या पाठोपाठ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला MIMनं विरोध केलाय। त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागलेत। लातूरमध्ये शिवसेनेच्या वतीनं MIMच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। MIMनं स्मारकाऐवजी रुग्णालय बांधण्याचा सल्ला दिला होता। त्याच्या निषेधार्थ लातूरच्या शिवाजी चौकात शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं।
पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील सफाळे रोडवर गुंदावे येथे रेतीचा ट्रक आणि टाटा मॅजिक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झाले आहेत. भारती भरत पाटील, भानुमती भाऊ लाबड, यमुना उधरिया दोळे आणि संगीता कल्पेश चिमडा अशी मृतांची नावं आहेत. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीमध्ये रिव्हर साईड कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट झाला. या दुर्घटनेमध्ये एक कामगार जखमी झालाय. त्याला नजीकच्या परशुराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय. स्फोटानंतर लागलेली आग आटोक्यात आली आहे. मात्र गॅस गळती सुरू असून गॅसच्या वासानं नागरिक हैराण झाले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.